आज खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड मसाजोगच्या दौऱ्यावर आहेत. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड, काय सांगाल साहेब, आज आपण देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहोत. नाही, तसं मी त्यांच्या संपर्कात होतोच आणि ते भेट घेणं महत्त्वाचं नाही. ज्या पद्धतीने ही सगळी चौकशी चालू आहे, एकंदर चौकशीवरच संशय येतो. म्हणजे इथल्या पोलीस यंत्रणेने जे घोळ घालून ठेवला आहे, त्या घोळातनं ही चौकशी बाहेर पडूच शकत नाही. अशोक सोनवणेची जी ॲट्रॉसिटी आहे, काय झालं त्या ॲट्रॉसिटीचं? ती जर ॲट्रॉसिटी नोंदवली असती तर हे सगळं झालंच नसतं. जाणून बुजून महाजन नावाचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी बापू अंधळे मर्डर केसमध्ये वाल्मिक कराडला मदत केली होती, तोच अधिकारी इथे कामावर होता. त्याच्यामुळे संबंध उघड होतात ना. आणि गेले अनेक वर्ष अनेक ऑफिसर इथेच होते आणि ते सगळे वाल्मिक कराडचे मित्रच होते आणि धनंजय मुंडेच्या आशीर्वादाने इथे आलेले होते. म्हणून तर आम्ही सांगतो की जोपर्यंत धनंजय मुंडे इथे आहे मंत्रिमंडळात, तोपर्यंत काही होणार नाही. आत्ता सुद्धा SIT कम्प्लीट त्याच्या प्रेशरमध्ये काम करते. प्लस सगळं मंत्रिमंडळातले सहकार्य, आम्ही धनंजय मुंडे बरोबर आहोत, आम्ही धनंजय मुंडे बरोबर आहोत, चालू आहे प्रत्येकाचं. तशी अपेक्षा करता की आहे निष्पक्ष चौकशी होईल. काय कुठल्या? आत्ताही मी सांगतो की ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आहे, त्या ज्या जेलमध्ये जाणून बुजून त्याचे मित्र आरोपी करून घेतात स्वतःला आणि त्या जेलमध्ये जातात. 4-4, 5-5, 7-7 दिवस जेलमध्ये बसतात. मग तिथे जेवण येतं, तिथे गप्पा टप्पा, म्हणजे असं घरचं वातावरण करून टाकलं जेलचं. त्याला इथल्या जेलमध्ये ठेवता कशाला? त्याला काढा उचला ठेवा ना. नंदुरबार, धुळे या कुठेतरी ह्या बाजूला ठेवा, म्हणजे जिथेचा काही संपर्कच नाही. इथे जेलचा प्रत्येक कर्मचारी हा त्याचा माणूस आहे. एवढे वर्ष त्यांनी तेच केले नाही. इथे साहेब, गावकरी असं म्हणतात की धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची जी भेट झाली ती बावनकुळेने घडवून आणली आणि बावनकुळेला या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं. बघा, मी तुम्हाला एक भेट घेणारे काय दूधखोळे आहेत काय? बावनकुळेनी काय केलं त्या सोडून भेट घेणारे दूधखोळे आहेत काय? 4.5 तास भेट होते. 4.5 तासामध्ये काय असं काय ऑपरेशन केलं की काय? परत नवीन डोळ्याचं ऑपरेशन केलं? हे सगळं संशयास्पद करून टाकलं ना. आतमध्ये काय बोलणं झालं असेल मला माहित नाही, पण 4.5 तास काय अशी मोठी चर्चा करायची? आणि एखाद्या माणसामध्ये एवढं अंतर निर्माण झालं, ते एका भेटीमध्ये असं इतक्या जवळ येतं, सगळंच संशयास्पद. साहेब, गेल्या 70 दिवसापासून तपास सुरू आहे. आता गावकऱ्यांनी जे आहे ते अल्टिमेट दिलाय, अन्नत्याग आंदोलनाचा थेट इशारा दिलाय. बरोबर, गावकरी चिडणार ना. ज्या पद्धतीने तपास चालू आहे, या तपासामधनं कॉन्क्रीट काय बाहेर येतच नाही. कृष्ण आंधळे फरार आहे, तो कुठे सापडतच नाही. हे सगळं एकदमच संशयास्पद परिस्थिती. जेव्हा मर्डर झाला तेव्हाचा SP कोण होता? त्याचा CDR काढा. त्याच्या CDR मध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा फोन असणार. तेव्हाचा DYSP काढा. त्याच्या फोनमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे फोन असणार. आता या एवढ्या वरनं हे सगळं ऑपरेट होत होतं. आता तुम्ही खरं तर वास्तविक पाहता, एवढ्या सेन्सिटिव्ह मर्डर केसमध्ये इथले सगळे अधिकारी, लोकल अधिकारी बाहेरच काढायला पाहिजे होते. तुम्ही परत लोकल अधिकाऱ्यांनाच वापरताय. ज्या लोकल अधिकाऱ्यांनी धनंजय मुंडेंबरोबर किंवा वाल्मिक कराडांबरोबर जेवण केलंय, घरी जेवायला गेले, त्यांच्याबरोबर बसलेत, गप्पा मारल्यात, शेवटी सहवासाचं एक प्रेम असतं, सहवासाचा आपलेपणा असतो. त्या आपलेपणातनं तुमची काय अपेक्षा आहेत की ते काय कारवाई करतील? ते मिळेल तिथे लूपहोल सोडून मदत करायला जातील. तो कुमावत नावाचा अधिकारी आणावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आणि माझी मागणी आणि आम्ही सगळ्यांचीच मागणी आहे, कुमावतला आणा. का नाही आणत कुमावतला? एका मिनिटामधची ऑर्डर आहे. आता मी इथे बोललो, सरकारने मनावर घेतलं, लागलीच ऑर्डर काढली, कुमावत परत इथे. कुमावतला आणण्यासाठी काय एवढं यांचं अडचण काय ना कुमावतला आणायचं? का? कुमावत कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. कुमावत खूप खोलवर जाऊन सगळं खणून काढेल, भीती वाटते का? त्यांना असे अधिकारी आणूच द्यायचे नाहीत जे खोलवर जाऊन चौकशी करून माल बाहेर काढतील. वरवर करणारे अधिकारी आहेत तेवढे आपले. असं असतं की साधारण एक माझा जो राजकीय आहे की पब्लिक मेमरी शॉर्ट असते, त्यामुळे लोक विसरून जातील आणि मग बघू पुढे काय होतंय ते. पण ज्या पद्धतीने ह्या गावामध्ये मला दिसतंय वातावरण, हे पब्लिक काही कोणाला हा खटला किंवा ही गोष्ट विसरू देणार नाही आणि त्याच्यात या पब्लिकला उत्तर द्यावं लागेल. त्या पोरींच्या ती पोरगी रडते, तिच्या घरचे रडतात, हे अश्रू असे वाया नाही जाणार.
अजित पवार असं म्हणतात की माझ्यावर जो आरोप झाले तो आम्ही स्वतःहून राजीनामा दिला. अजित पवारांनी साधीला पाठीशी घातलं ना. कशाला बैठकी, राष्ट्रवादीच्या बैठकीत सगळ्या मंत्र्यांनी नाही आम्ही धनंजय मुंडे बरोबर आहोत. हे करायला जोपर्यंत नेता भूमिका घेत नाही तोपर्यंत मागची भूमिका घेत नाही. नेत्याची भूमिका बघून सगळ्यांनी भूमिका घेतली. आणि आता तुम्ही म्हणायचं की मी राजीनामा दिला होता. हे बरं आहे की त्याने हे इशारा देऊन टाकला की तू पण राजीनामा दे. पण धनंजय मुंडे इशाऱ्यावर काम करणारा माणूस आहे काय? तो इशारा देतो ना. त्याने एक भ्रष्टाचाराचं प्रकरण केलं DPTC मध्ये. त्याने डायरेक्ट बोलताना सांगितलं की माझं काय, एकनाथ शिंदेंना माहिती आहे, एकनाथ शिंदेचं नाव नाही घेतलं पण माजी मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती आहे. याचा दुसरा अर्थ हा की ते मुख्यमंत्र्याला पण आपल्या प्रकरणात ओढायला मागे पुढे बघत नाहीत. ओढलं त्यांनी एकनाथ शिंदेंना. साहेब, परळीचं प्रकरण आहे. महादेव मुंडे यांचा खून होऊन 14-15 महिने झालेत पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांची पत्नी जी आहे ती कशी न्याय मिळणार, कसा न्याय मिळणार? त्यांनी कर्ज कोणाला दिलं होतं? महादेवनी कोणाला दिलं होतं? इथे लागे बांध्यांचं राजकारण आहे ना सगळं. इथे लाग्या बांध्यांचं राजकारण चालू आहे. ते बिचाऱ्याची बायको आता बोलली म्हणून लोक बोलायला तरी लागले महादेव मुंडे बद्दल. इथे असे कमीत कमी 100 खून आहेत ज्याच्याबद्दल कोणी बोललेलंच नाहीये. ते लोकांना माहितीच नाहीये. गायब झालेत, फक्त गावातनं गेला गायब झाला. कुठे गेला हे शोध पण कधी कधी पोलिसांनी घेतले नाहीत. म्हणजे हे जगाच्या पाठीवर एक आगळं वेगळं शहर आहे की इथे 100 माणसं गायब होतात. ते गायब झालेल्या माणसांचा हिशोब नाही, आता नाही, पत्ता नाही, काय नाही, काय नाही, गायब झाला. आणि पोलिस नॉन सिरियस आहेत. माझी SP ची चौकशी झाली पाहिजे, माझी कलेक्टरची चौकशी झाली पाहिजे. कोणाची काही नाही. इराक ज्या पद्धतीने उतरतात त्या गावातनं, काय कुठल्या काय म्हणजे काय कायदा आहे की नाही? साहेब, ज्या पद्धतीनं पोलीस असतील, CID असेल, SID असेल, हे सगळे तपास करते तरी सुद्धा तुम्हाला संशय येतो याच्यावर. असं की जोपर्यंत इथला राजकीय वरदहस्त बाजूला होत नाही आणि इथला राजकीय हस्तक्षेप बाजूला होत नाही, तुम्ही अजूनही आरोपीला बरोबर इथल्या जवळच्याच तुरुंगांमध्ये ठेवलेत. ठेवा ना त्यांना 2 जिल्हा पार तुरुंगांमध्ये. त्यांनाही एकटं राहू द्या ना. तुम्ही त्यांच्या मित्रांच्याच गोतावळ्यात त्यांना जर ठेवणार असाल तर काय होणार त्याच्यामध्ये? निश्चित आपण जर बघितलं तर होते जितेंद्र आव्हाड यांनी आज देशमुख कुटुंबियाची भेट घेतली आणि आपले संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.